आम्ही आज जी पत्रकार परिषद घेतली, पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय, आपले फाउंडेशन काय, आपलं नाव वगैरे सांगा. नमस्कार, माझे नाव प्रशांत जांभळे. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमध्ये मी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमध्ये मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करतो. पत्रकार परिषद घेण्याचे आमचं कारण म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरचा जो गैरवापर होत आहे त्याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष नाही आहे. घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये सर्रासपणे वापरण्यात येत आहे. त्याचप्रकारे घरगुती गॅस सिलेंडर ओमनी कारमध्ये आणि ऑटो रिक्षामध्ये पण भरपूर ठिकाणी सर्रासपणे वापरण्यात येत आहे. तर त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये ब्लास्ट होण्याचा धोका आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे आम्ही त्यांना विनंती करतो. आणि त्याचप्रकारे लोकांना पण आवाहन करतो की अशा प्रकारचे जर तुम्हाला काही गैरवापर दिसत आहे तर तुम्ही त्याची तक्रार आमच्याकडे करा किंवा तुम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पण या प्रकारची तक्रार नोंदवू शकता. आपल्या फाउंडेशनच्या तर्फे जे आजपर्यंत काही तक्रारी केल्यात का, म्हणजे ग्राहकाच्या जे तक्रारी आल्यात आणि प्रशासनाला तुम्ही तक्रार म्हणजे तिचं तुम्ही निवारण्यासाठी तुम्ही बोलला, तर त्या प्रशासनानं काय आपल्याला काय आमच्याकडे ग्राहकांच्या तक्रारी येतात. आम्ही वेळोवेळी स्थानिक प्रशासनाला त्याबद्दल माहिती देतो आणि स्थानिक प्रशासन त्याकडे कार्य करते. पण ते नाममात्र कारवाई करतात काही काही ठिकाणी की आज कारवाई झाली आणि उद्या पुन्हा तो पॉईंट सुरू झाला असं होऊन जाते. तर तसं न करता त्यांच्यावर ठोस अशी कारवाई करावी. आणि ग्राहकांच्या पण काही तक्रारी असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आम्ही याआधी पण ग्राहकांच्या तक्रारांचं निवारण केलं आहे. संभाजीनगरमध्ये घाटनांद्रामध्ये गाव आहे, तिथे अशाच प्रकारचे काही उज्ज्वला सिलेंडरबद्दल काही तक्रारी होत्या त्यांच्या, तर त्या तक्रारी आम्ही निवारण करून त्यांना गॅस सिलेंडर जे असते सिलेंडरमध्ये देखील जे काय म्हणजे प्रमाण असायला पाहिजे, कधी कधी त्याच्यामध्ये प्रमाण जे काय असते गॅस कमी असतो, अशा काही तक्रारी आहेत. पण त्याचं प्रमाण कमी आहे जे असतं यासाठी काय करायला पाहिजे आणि कुणाला काय विचारलं? ॲक्च्युली आपण जर आपलं गॅस सिलेंडर आपल्या घरी आलो तर आपण वजन करून घ्यायला पाहिजे. त्यामध्ये 14.2 किलो हा इतका गॅस असतो. त्या सिलेंडरचं पूर्ण वजन किती असायला पाहिजे त्या सिलेंडरवर लिहून असते. ते सिलेंडर आपण वजन करून घेतलं तर आपल्याला माहिती पडू शकते की किती कमी आहे. आणि जर असं काही आपल्या निदर्शनात आलं तर आपण त्याची तक्रार पुरवठा विभागाकडे करू शकतो आणि आमच्याकडे पण करू शकतो. गॅस चोरीला जातो, हो, अशा पद्धतीने कमी ग्राहकाला लुटलं जातं. हो, यासाठी अशी कठोर काही म्हणजे कार्यवाही आहे का, कलम वगैरे कायद्यामध्ये काही तरतूद आहे का? कायद्यामध्ये तरतूद आहे. इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 यामध्ये कलम 3 आणि कलम 7 मध्ये यांच्यावर कारवाई करू शकतो. म्हणजे या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट. आपल्या फाउंडेशनच्या पूर्ण जे कार्य जे आहे पूर्ण देशभर आहे का, भारत देश? हो, आपलं फाउंडेशनचे कार्य 22 स्टेटमध्ये करतो आपण. बाकीच्या स्टेटमध्ये पण आम्ही काम करण्याचे आता चालू करत आहोत. ठीक आहे. आपण काही संपर्क वगैरे जनतेसाठी काय दिला आपला संपर्क? हो, तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन आमच्यासोबत संपर्क करू शकता. त्या वेबसाईटवर आमचा संपूर्ण ॲड्रेस आहे आणि त्यामध्ये ग्रीव्हियन्सचा पण एक पेज आहे. त्या पेजवर जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. त्याचप्रकारे आमचे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत आमच्या वेबसाईटच्या पेजवर. तुम्ही डायरेक्टली त्यावर कॉन्टॅक्ट करून आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता.